आणि सामान्य माणसाची भाषा बोलणारे ज्याला आपण ठाकरी शैली म्हणतो, असं देशातलं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब. आपलं दैवत असलेले बाळासाहेब यांच्या जाण्यामुळे हिंदुस्थानचं, महाराष्ट्राचं, शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्याचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. त्यांनी याच वर्षी दसऱ्याच्या मेळाव्यात सांगितलं होतं की आपल्याला भगवा झेंडा विधानसभेवर फडकवायचा, एक परिवर्तन घडवायचंय. शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचं परिवर्तनाचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं, तुमचं सगळ्यांचं मिळून कर्तव्य आहे. मी सगळ्या शिवसैनिकांना, शिवप्रेमींना, भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या सामान्य माणसांना मी विनंती करतो, अपील करतो की आपण हे दुःख शांती, संयम आणि पचवा. बाळासाहेबांना श्रद्धांजली, आदरांजली व्हावी आणि त्यांचं स्वप्न साकार करण्याचा संकल्प करावा. आणि म्हणून सगळ्यांनी शांती राखावी, संयम राखावा. कुठल्याही आज वाहतुकीमध्ये अडथळा होणार नाही हे पाहावं. उलट काही ठिकाणी प्रसंग घडला तर सामान्य माणसाला संरक्षण द्यावं. असा कोणताही प्रसंग घडणार नाही ही शिवसैनिकांनी आणि बाळासाहेबांच्यावर खरं प्रेम करणाऱ्यांनी निश्चित काळजी घ्यावी. मला विश्वास आहे शांतीचं दर्शन करेल.